हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। दिल्लीतील महायुतीची आजची बैठक रद्द, जागा वाटप लावण्याची शक्यता। तर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला फडणवीस उपस्थित राहणार। शरद पवार गटातील निलेश लंकेंचा पक्षप्रवेश लांबला, शरद पवारांच्या भेटीनंतर निलेश लंके आणि अमोल कोल्हेंची भेट। निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेला अर्थ नाही, लंकेंच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा माध्यमांकडूनच समजल्या। शरद पवारांनी लंकेंच्या प्रवेशाची चर्चा फेटाळली। निलेश लंकेंचं आम्ही स्वागत करतो, लंके नगरमधून उमेदवार असतील। लंकेंच्या पवार गटातील प्रवेशाबाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया। एक गेल्यानं फरक पडत नाही, त्या जागी 5 येतील। निलेश लंकेंवर धर्माराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया। दोन्ही पवारांना बारामतीमध्ये पाडा, मी पवारांविरोधात अपक्ष लढणार। विजय शिवतारेंचा बारामतीमध्ये शरद पवारांसह अजित पवारांनाही जाहीर विरोध। अजित पवारांनी नालायकपणाचा कळस गाठला, माफी मागायची असेल तर इथे येऊन मागा, आता बदला घेण्याची वेळ आली, शिवतारेंचा इशारा। मवियाकडे आम्ही म्हाडासह परभणी सांगलीची जागा मागितली, शरद पवारांकडून म्हाडाच्या जागेची ऑफर, महादेव जानकरांची माहिती। कोस्टल रोडच्या कामामध्ये प्रचंड वसुली चालायची, कंत्राटदारांचे लोक येऊन वसुलीबाबत तक्रारी करायचे। देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। कोस्टल रोडच्या प्रकल्पाबाबत मी सगळं केलं, सर्व करूनही ठाकरेंनी भूमिपूजनाला बोलावलं नाही। कोत्या मनाचे कोण आणि मोठ्या मनाचे कोण हे दिसलं, फडणवीसांची टीका। आधीच्या सरकारकडून फक्त खोडा घालण्याचं काम, मुख्यमंत्री शिंदेंची टीका। तर ज्यांनी निवडून दिलं त्यांना तरी न्याय द्या, वरळीमधल्या प्रकल्पांवरून शिंदेंची आदित्य ठाकरेंना टोला। कोस्टल रोडचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव, आदित्य ठाकरे अरविंद सावंत यांची कार्यक्रमाला अनुपस्थिती। 80% जागा वाटपाचा निर्णय, 1 ते 2 दिवसांमध्ये जागा वाटप निश्चित होईल। घटक पक्षांना सन्मानपूर्वक जागा मिळतील, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा आज ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश, सांगलीमध्ये चंद्रहार पाटील ठाकरे गटाचे उमेदवार असण्याची शक्यता। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये साध्वी प्रज्ञा सिंह विरोधात एनआयए कोर्टाकडून अटक वॉरंट जारी, साध्वी प्रज्ञा सिंह भोपाळमधून भाजपच्या खासदार। मुख्य निवडणूक आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांची बैठक, अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर 15 मार्चला नव्या आयुक्तांची निवड होण्याची शक्यता। राज ठाकरेंच्या भेटीनंतर शांतिगिरी महाराज आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये भेट, आम्ही निवडणूक लढण्यास तयार। 2 दिवसांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, शांतिगिरी महाराजांची माहिती। सुप्रीम कोर्टाचा स्टेट बँकेला मोठा दणका, उद्यापर्यंत निवडणूक रोख्यांची माहिती द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश, वाढीव मुदत देण्यास कोर्टाचा नकार। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा उद्या महाराष्ट्रात, नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी संमेलनाचंही आयोजन, 17 मार्चच्या शिवाजी पार्कमधल्या सभेला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।